सांगा जेवण काय काय? जेवण डाळ भात, कुर्मा भाजी, लोणचा, आंब्याचा लोणचा. आंब्याचा लोणचा. तर मंडळी या ठिकाणी आपल्या वाडीतील सर्व महिला आहेत आणि सर्वजण जेवणाची तयारी चालू आहे. अजून कायची आहे? लॅप्सी आहे. बघा गाजरा बिजरा कुर्मा भाजी आवडता. सगळेजण कामं करतात. लोणचा कोण बनवताला? आम्ही सर्व महिला बनवणार. हां सांगा माका नक्की दाखवा. आणि ही माझी आई याकडे फिरता मम्मी. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा मी अनंत चाळके झलक कोकणची या यूट्यूब चॅनलमध्ये या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो आहे. तर मंडळी आज दिनांक आहे 11 मे आणि कोकणामध्ये कसं मे महिन्यात सगळ्या वाडीच्या वगैरे पूजा असते. तसेच आपल्या गावी म्हणजे बेळणे खुर्द हे माझं गाव आहे. आपल्या गावी आज वरचीवाडी या ठिकाणी सत्यनारायणाची महापूजा आहे. तर त्या ठिकाणी महापूजा कशी केली जाते सत्यनारायणाची, तसेच त्या ठिकाणी महाप्रसाद असतो. खास करून गावठी लोणचा बनवला जाता. ता कशा प्रकारे बनवला जाता आणि आम्ही जा मखर बनवला तर आपण खूप सुंदर असा मखर बनवला. त्याची व्हिडिओ पण मी एक पोस्ट करेनच. त्याचबरोबर दशावतारी नाटक पण असताना त्याचे पण काही टेक दाखवतले. आणि सगळ्यात आधी या ठिकाणी पूजा बघूया, त्यानंतर जेवण वगैरे जेवणाची तयारी कशी चालली आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो. तर चला. हो या ठिकाणी हे आपलं मंदिर आहे श्रीदेव महापुरुष. मूळ महापुरुष आणि महापुरुष अशी दोन मंदिर आहेत. या ठिकाणी रात्री दशावतारी नाटक असणार आहे. त्या ठिकाणी पूजा चालू आहे. मखर दाखवतो तुम्हाला सर्वात आधी. त्या ठिकाणी काका बसले. पाणी पंचामध्ये एका बाजूला ठेवा. पहिले तर या ठिकाणी मंडळी महापूजा चालू आहे. त्याचबरोबर इथे जेवणाची पण तयारी चालू आहे. म्हणजेच महाप्रसादाची तयारी चालू आली आहे. ती पण मी तुम्हाला दाखवतो. इकडे काही मंडळी बसले आहेत. हे लोणचा कधी बनवताला? किती वेळ लागा सांगा की नको. हे काय वाटाणे घातलं असतं? असं आहे मी असं आहे. भाऊजी भाजी की डाळ? डाळ डाळ. मंडळी या ठिकाणी आता आजच्या महाप्रसादमधली स्पेशल भाजी म्हणजेच कुर्मा भाजी बनवली जाणार आहे. कशा प्रकारे बनवली जाते ते पण दाखवतो. याच्या मंडळी तेलामध्ये आता मोहरी, त्याचबरोबर जिरा आणि त्याच्यानंतर कांदा आणि कढीपत्ता टाकून घेतला जातो. त्यानंतर आला लसूण पेस्ट बनवतात. स्पेशल भाजी असणार आहे पनीर कुर्मा भाजी. सर्व मिक्स भाज्या बनवून केली जाते. टोमॅटो. भाऊजी किती जणांचं जेवण असताला? 100-120 जणांचं जेवण. या ठिकाणी सर्व मिश्रण मस्त इथे भाजून झालेलं आहे. आता मसाले टाकायचे आहेत. चवीनुसार मीठ आणि त्याचबरोबर मसाले टाकायचे आहेत. भाऊजी किती किलो मसाला होता? 1 किलो. थोडीशी बटाटे हे जेवण असणार आहे. त्यानंतर परत थोडंसं पाणी टाकलं आहे. गावठी लोणच्याची तयारी पण चालू आहे. ते पण दाखवतो तुम्हाला लोणचं कसं बनवलं जातं. थोडासा मीठ टाका. त्याचे मसाले टाकला काय घे मसालो कसं टाकलं दाखव. बेडेकरांचा मसालो लोणच्याचा स्पेशल मसालो. आणि हो लाल मसालो ना, गगनगिरी मसाला, भाजका मसाला.
या ठिकाणी फोडणी चटणी मंडळी पाठीमागे मस्तपैकी महाप्रसादाची तयारी चालू आहे. म्हणजे ऑलवेज रेडी होत आलेला आहे. डाळ कुर्मा भाजी त्याचबरोबर ती लोणचं पण झालेलं आहे. तर आता या ठिकाणी सत्यनारायणाची महापूजा म्हणजे आरती चालू होते. ती पण तुम्हाला दाखवतो. मम्मी पण आहे. तर या सर्वांनी आरतीसाठी. लोणचा भारी झाला एक नंबर. मित्रांनो अकडे आरती चालू आहे आणि अकडे आमचे बाबू सपकाळ फटाकडे लावू गेल्यात. फटाकड्याची माळ केवढी आहे ती पण दाखवतो तुमका. लावला पूजा केव्हा पूजा सगळ्यांनी अकडे भारी माळ लावल्याने मोठीशी. आता पूजा झाल्यावर इकडे फटाकडे लावले जातील ते पण दाखवते. दोनवल्या साईडने लावतास काय? अरे एकदा बाबू ठेवल्या दुसऱ्या साईडने लावल्या. ते बॉम्ब लावले ते रवले ते लावून टाक. लावलाय पेटा पेटा आणून याला दुसऱ्या साईडने लावल्या. हे दाखव तर मंडळी आता सत्यनारायणाची महापूजा वगैरे झालेली आहे. तसेच महाप्रसाद पण चालू असा आणि आताच थोड्याच वेळात भजनाला सुरुवात होणार आहे. आमच्या वाडीतीलच भजन आहे. तर वाडीतील भजनाची एक झलक तुम्हाला दाखवतो. तर चला.
येऊ का पप्पी शूटिंग करू नका येऊ काय शूटिंग दिसा काय या सायकल भेटतात असं चालत ना चलात ना हो चला दाटात करू एवढा पर्यंत कोण आहे हा. जेव्हा दोन व्यक्तींच्या विचारांचा मिलन होतो, जेव्हा दोन मुलं एकमेकाला ओळखू लागतात तेव्हा